कुठं का शामराव भाऊ, कुठं निघाला बा? लग्नाची तयारी मोठी जोरासोरात सुरू आहे वाटते. नाही का रामदास भाऊ, अजून कुठं तयारी? मुंडीनं आणल्या बा शेवट्या की करून. आता सोमवारी घेतली बैठक, बैठकीची तारीख सोमवारी आहे बैठक. आणि मग लग्नाची तारीख निघली म्हणजे मग पाहू मग तयारीचं काय करायला लागते काय नाही. तर आता काही नाही का आता. मग काय पैशाची तडजोड करायला चाललं काय का शामराव भाऊ? कमी पडन तर मागजो. हो मी. तोही पोरगी काय आणि माही पोरगी काय, लग्नात कमी नाही पडलं पाहिजे. नाही का रामदास भाऊ, तसं कमी काही पडणार नाही. मी महापुरीच्या लग्नापुरतं जमा करून ठेवलो. आणि तुला म्हणलं ना तेवढंच खूप मनाली समाधान वाटलं का हाय बा आपलं कोणीतरी. तर धन्यवाद हा रामदास भाऊ. आजकाल असे लोक खूप कमी भेटते आणि ते म्हणते कम्मली मागजो. मागायला गेलं लोकाले तर पाठ फिरवते, पण त्यासारखे लोक समोरून म्हणतात. खूप चांगलं वाटलं. आज या कलियुगात बी त्यासारखे लोक आहेत. खूप बरं वाटलं रामदास भाऊ, खूप बरं वाटलं खरंच. पण मनाला शांती भेटली तुला म्हणलं तेवढंच. काय करायला लागते का शामराव भाऊ? धन दौलत संघ घेऊन जावं लागते काय? आपलं प्रेमाचं बोलणं, कोणाला मदत केली तेच आपल्या संघ जाते. धन नाही जात आपल्या संघ. किती कमावलं तरी इथंच राहते आपल्या संघ. फक्त आपलं नाव जाते. नाव करा, नाव कमवा. नाव धन कमवा ठीक आहे, तेवढंच जरुरी नाव कमावणं बी आहे. बरोबर आहे का रामदास भाऊ? बरोबर आहे. आम्ही आपला ढोंड्या आहे ना जवायला बोलावलं घरी. तर चाललो होतो कपडे, एक जोडी कपडे घेऊन येतो म्हणतो जवायसाठी. एक गोप घेऊन येतो म्हणतो जवायसाठी चांदीचा. अरे हो ढोंडे आहे बोटा, बरोबर आहे. गोल्यालाही बोलावलं बा त्याच्या सासू सासऱ्यानं. आता तोही जाणार आहे उद्या. चांदीचा गोप घेतो मग नाही जवळसाठी. आणि साक्षगणात चांदीची अंगठी घेतली. मग लग्नात काय घेणार आहे? लग्नात सोन्याची अंगठी. आपलं फिक्सच आहे सोन्याची अंगठी लग्नात घेऊ. आता ढोंड्या मधातच आला म्हणून गोप घ्यावा लागून राहिला. नाही तर गोप वाचला असता आता ढोंड्या नसता आला तर. तरी काय वाचलं असतं का? आता वाचलं असतं. प्रत्येकी 3 वर्षानं ढोंडे येते, 3 वर्षानं देवाच लागलं असतं. आणि ते आताच देवा लागते. आणि मग अजून 3 वर्षांनी देवा लागन का तुले? देऊन देऊ. एकच पोरगी आहे, एकच जवळ आहे, काय हरकत आहे, देऊन देऊ. हो जाय का मग पटोपट. पाण्याचा मोसम होऊन राहिला का आता. जाय पटकन घेऊन ये. काय आणतो तू? कधी बोलावलं जवायला? आजच रात्री दिलं आमंत्रण जवायला. आपल्या जवळ गावातच आहे. तो मुन्नीनं सांगून दिलं जवळ बुवा रात्री येऊन जातात जेवायला. जवळ बुवा रात्री येऊन जातील जेवायला. बरोबर, तेवढा मोठा फायदा होते गावात असल्याचा. इच्छा इथं आहे जेवायला येऊन जातील, जेवण झाल्यावर चालले जाते. नाही तर दूरचा जवळ राहता येते, आदल्या दिवशी येते, रातभर राहते, जेवण करून थाई दिवसभर राहते, रातभर राहते, चौथ्या तिसऱ्या दिवशी मग जाते. पाहुणचार. हा ते आहे. तर जवाई पोरगी भारी होते काय का 2-4 दिवसही राहिले तर. नाही कोणाला भारी होते आपली पोरगी ना आपले जवाई कोणाला भारी होते. जाय तू घेऊन येतो काय आणतो कपडे गोप आणतो काय जा. हो का रामदास ठीक आहे. असं होईन काय बोटा? मग मी लावू का फोन? जवायला लावू का मग मी फोन? मग येवायला बी लावा लागन. मग येवाय म्हणून जवायला चांगलं मध्येच नाही चांगलं. हा ते बरोबर आहे. तू येऊ आहे तर थोडी मान आहे. बरं मी मग जवायलाच फोन करतो. मग कधी बोलावू सांगतो, त्याच दिवशी बोलावतो मग. उद्याच रात्री बोलावून घ्या ना. आता काय लांब ठेवता? पाणी गिनी येईन अजून आपल्याला वावर पेरायचा आहे. उद्याच रात्रीनं करून घेऊ. उद्या तसं म्हणजे जवायला उद्या येऊन जा म्हणा जवाई बाबू. येऊन जाते उद्या जवाईनं पोरगी. हा उद्याच रात्री बोलावून घेतो. मग आता काय ठेवायचं आहे मग जवायला तर. आता भेट वस्तू द्यावा लागते मग जवायला. फक्त जेवणच वाढा लागते का? भेट वस्तू द्यावा लागते ना. आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या ऐपतीनुसार आपण जवायला जे जेवायचं आहे ते देऊ. ऐपतीच्या बाहेर कर्ज काढून थोडी जेवायचं राहिलं जवायला. आपण ऐपत जेवढे आहे तेवढं देऊन देऊ. ते काय मग करतो मग मी जवायला फोन. आणि घेतो बोलला उद्यासाठी ना. तर मग काय कोंबडं कापायचं आहे का गोडधोड करशील? काय पागल झाले हो तुम्ही? धोंड्याला कोण कोंबडं कापते? आता गोडधोडच करून मस्त मस्त आंबे चालू आहे. मस्त पुरणपोळी, मस्त धोंड्या असे करून, आंब्याचा रस, कोडेऱ्या, पापड याचे करून मस्त. मी इथंच म्हणून राहिलो होतो एवढ्या गरमीमध्ये काय अजून मटणचं पण घेत बोलवतो मस्त. आणि काही नाही मग तेच बनवतो. मी फोन करून देतो जवायला. उद्या बोलवून घेतो. हो करून टाका आताच फोन. आणि उद्याचा संबंध जवायला बोलवून घ्या. आज चहाची तलब नाही आली वाटते तुम्हाला? लयच उशिरा आले. मी लवकरच आलो शांती. तिथं आपला शामराव भेटला होता बटा.
तर मी म्हटलं कुठं चाललं का? तर ढोंड्यासाठी जवायला बोलावलं म्हणे, तर जवायासाठी एक जोडी कपडे आणि चांदीचा गोप घेवायला चाललो म्हणे, असं म्हटलं. हो आता झालाच नवरदा जवळ आता तर धोंडे आहे तर बोलावलं असं त्याईनं. तर चांदीचा गोप घेते का जवळसाठी? एक जोडी कपडे आणि लग्नातही दिन अजून साक्षगंध दी चांदीची अंगठी दिली. बापरे लय पैसा जमून ठेवला मग पोरीच्या लग्नासाठी शामराव भाऊन. मला इथं बोलावलं बाबा मा सासऱ्यानं. हो गोल्या, मी सांगितलो शामराव भाऊले, मा गोल्यालाही बोलावलं म्हटलं त्याच्या सासू सासऱ्यानं. उद्या बोलावलं तुले नाही? हो बाबा उद्या बोलावलं. उद्या मा सासूची सुट्टी राहते ना रविवारची, तर उद्या या म्हणे. उद्या जातो बा. जाय ना, आपला मान आहे तो. आता मले तर बोलावत नाही बा, बोलावत नाही माझ्या सासू सासरे. अरे नाही बोलावत तर नाही बोलावत. तू कायले वटार वटार होतो बा? मी काय रुसतो का? वटार उटर नको, ते तोंड नको लाल करून इरा. तुले बोलावलं तर तू जाय बा, ये मानपान भोगून. पण एवढं सांगतो आता गोल्या, चांदीची नाही तर सोन्याची गोपच मागता सासऱ्याले. तू कायले वटारून वटारून पाहतो शांती? खरं तर बोलतो मी, एकुलता एक जवळ आहे गोल्या. तर पाहिजे नाही का गोल्याले? नाही सोन्याची तर चांदीचं तर पाहिजे. गोप चांगला मस्त. मागन काय देतो त्याच्या चौकशीने, जे देतील ते देतील आनंदानं खुशीनं. मागा लागते का तोंडानं? काहीतरी बोलता तुम्ही. तोंड फाकायला लावता का तिथं भिकार देवानी? नाही आई, बाबा बरोबर बोलते. मागाच लागते अशा कंजूस सासऱ्याले. एकटा जवळ हाव मी, एवढं धन आहे सगळं आहे त्याच्या घरी, काही देत नाही. हो मागन मी पाहिन. मी पहिले चुपचाप राहीन. मी पाहिन. मी पहिले आता बोलावलं तर एवढं आहे ना, पाहिन मी पहिले काय देते तर. आणि मग दिल्यावर मग करतो चांगला तमाशा तिथं. हो हात नाही घेत नाही, घेतो गौरीला घेऊन तिथच्या रातच्या रात. हो काही गरज नाही. तुले गोप पाहिजे ना, मी देईन तुले गोप. पण तिथं तमाशा करायची गरज नाही. खुशीनं बोलावलं, खुशीनं जेवजो, खुशीनं येजो. हाय नाही आपल्यापाशी काय नाही आहे. आपल्यापाशी सरच आहे. मागाची गरज नाही आहे. त्याच्या दिल्या गोपानं तुझं शरीर ढाकणार नाही, सांगतो तर. तुले नाही समजत शांती. जवायाचा मान राहते तो, जवायाचा हक्क राहते तो. हक्क मागा लागते. आपल्या हक्कासाठी आपण लढा लागते. त्याच्यात काही गुन्हा नाही, काही चुकी नाही. असं त्याच्यावर काय हक्क राहते? तुमचा काही हक्क नाही राहत. आमचा राहते जो राहते तो, तुमचा नाही राहत. आता 2 दिवसासाठी आले म्हणजे असे नाक फुगवताना पकड्या अशा एक नळी घुसाला फुगते ना तुमचं नाक, सांगता तो. आले तर मग नाही होत तुमच्यानं करणं सारणं. आणि हक्क काय म्हणता? नाही गोल्या आई, माझे सासू सासरे आले तर मी कधी फुगवलो टोन? मी कधी नाक फुगवलो? मी तर काही बोलत नाही, चालत नाही. मी तर आपलं काम डब्बा घेतो ना, कामात चाललो जातो. हो तुझं बरोबर आहे. आता पाहुणे आले तर काही नाकटोन फुगवा लागते का? 2 दिवसाचे पाहुणे राहते. आता आपणही त्याच्या घरी 2 दिवसाचं राहतो तर कायले रुसाव? चुपचाप जेवजो आणि निघून येजो. काही हे नाही दिलं ते नाही दिलं, काही नाही करायचं. ठीक आहे आई, तुझ्या मतानं. यावं आराध्याचे बाबा, वाढलं ताट. जाय जेवून घे. हो हॅलो जवाई, मी बोलून राहिलो पुष्पाचे बाबा. बोला मामाजी, बोला. कसं काय फोन केला होता? जवाई, मी तुम्हाला धोंड्याचं आमंत्रण देवाले फोन करून राहिलो. धोंड्या महिना सुरू आहे. तर तुम्ही आणि पुष्पा दोघंही जण येऊन जा उद्या. उद्याचं आमंत्रण देऊन राहिलो मी तुम्हाला. उद्या रविवार आहे तर येऊन जा तुम्ही. काय मामाजी, तुम्हाला एवढंही नाही समजत? तुम्ही धोंड्याचं आमंत्रण देऊन राहिले मला तर 2 दिवसाच्या पहिले देवाले पाहिजे होतं. तुम्ही आई वेळेवर सांगून राहिले मला. आज सांगून राहिले तुम्ही मला उद्या या म्हणून. आता उद्या कसं काय येऊ मी? कसा तयारी करू पटकन अर्जंट आणि येऊ? काय तयारी करायला लागते जवाई बापू? 2 तुमचे ड्रेस, 2 पुष्पाचे ड्रेस आणि लेकरायचे कपडे घेऊन येऊन जा. 1-2 रात्रीचं काम आहे. येऊन जा बरं. काही तयारी काही एवढं दूर नाही आपलं. आज सांगून राहिलो तुम्हाला, उद्या येऊन जा ना. ते ठीक आहे मामाजी, पण तरी थोडीशी तयारी तर करावच लागते. रमेश काय रे चालला काय बोलावते? काय तयारी नाही करायला लागत जावया बापू, उद्या येऊन जा. ठीक आहे मामाजी, ठीक आहे. उद्या येतो उद्या. हो कुठे येतो म्हणते? जवाई बापू चला ठीक आहे, या मग. वाट पाहतो आम्ही. येतो, नक्की येतो मामाजी. हो ठीक आहे, ठेवतो. ठेवा. एवढ्या मानानं बोलवून राहिले तुझे सासरे, तरी काय नाही तयारी करतो. हे का तुला का साडी गोडी घ्यावं लागते काय? ये म्हणते हो, ये म्हणून किती दूर आहे. जा काय करते तर पहा. मानपान भोगायला येऊन जा. तरी आई 2 दिवसा पहिले सांगितलं असतं तर आम्ही तयारीत राहिलो असतो. नाही पुष्पा, तुझ्या बाबाचा फोन वर. हे कधी आली मग? आताचे ते मांजरीच्या पायाने तुझ्या बाबाचा फोन आलता याले पुष्पा. तर धोंड्याच्यासाठी बोलावलं तुले त्याले. या म्हणून राहिला, तयारी नाही केली काय नाही म्हणून त्याला बोलून राहिली मी. चला ना मग, काय तयारी करायला लागते हो कृष्णाचे बाबा. आता जे कपडे आहे ते घालून घेऊन जाऊ का? नवीन कपडे घ्यावे लागते काय? का लग्न येऊ आहे काय तर नवीन कपडे घेऊन जाऊ आपण? जे आहे ते घेऊन चाललो जाऊ.
मग बाई तेच तर म्हणून राहिली मी त्याला, तुला काय साडी गोडी घ्यावं लागते म्हणतो. हा ना, लग्न की राहिलं तर वय बा लग्नाचे कपडे घ्यावा लागते, हे घ्यावं लागते, आंदण घ्यावं लागते. हा, धोंड्यासाठीच बोलावलं ना, जाऊ 2 दिवस राहू, येऊन जाऊ. नाही नाही 2 दिवस नाही, उद्या जाऊ, दिवसभर राहू, रात्रभर राहू आणि सोमवारी वापस. ठीक आहे तुमच्या मतानं, चला तर खरी बोलावलं तर. हा गोल्याचे बाबा, हाय जराशी बी अक्कल तुम्हाला, मग म्हणता शांती बोलते शांती बोलते, बोलायला एक करता म्हणून बोलतो मी. आता काय बोलायला केलो मी, कायले बोलता आता म्हणजे? हा, अक्कल नाही किक्कल कायले काढून राहिली माईवाली? लय अक्कल आहे म्हणजे. अक्कल आहे, अक्कल राहिली असती तर असे वागलेच नसते तुम्ही. कसा वागलो मी? हा, काही नाचलो काय, काही धिंगा केलो काय? नाही, ते नाचा कुदाचा धिंग्याचं नाही म्हणून राहिली. तुम्ही गोल्याला कायले भडकवून राहिले? पहिले तो तेटर आहे, सासू सासऱ्या संग तेटरपणा करते पहिलेपासून, अजून तुम्ही आगीत तेल टाकून राहिले. कायले त्याला म्हटलं का हा चांदीची गोप मागजो ना, हे मागजो ते मागजो, काय त्यासाठी? हा, तुम्हाला पोराचा संसार चांगला चालू आहे सोन्यासारखा, तर बरं नाही वाटून राहिलं काय? तुटला पाहिजे का त्याचा संसार, असं वाटतं का तुम्हाला? हो, ते बरोबर आहे. ते आता मला नाही भेटलं तर मग पोराला तर भेटलं पाहिजे सासू सासऱ्यापासून. हा, मला नाही भेटलं, बस तोच नांदा लावून ठेवला तुम्ही. मला नाही भेटलं, मला नाही भेटलं. तुम्ही काय दिलं त्याला? लग्न झालं तेव्हा दिलं ना त्याला तुम्हाला एक अंगठी. त्या काळामध्ये अंगठी दिलती ना, त्या काळामध्ये कोणाची एवढी हिंमत होती सोन्याचं भांड देवाची? माय बापान दिलती तुम्हाला अंगठी. हा, तरी काय दिलं सुरूच आहे का? मरेपर्यंत तुम्हाला देत राहील का? त्याचं पोरगा आहे. तर मी काय म्हणतो, नाही मला नाही भेटलं, नाही दिलं तर मी काय रुसून राहिलो काय? मा पोराला भेटलं पाहिजे म्हणतो, मला नाही भेटलं तर. इकडे रुसून नाही राहिले, इकडे बोलू नाही राहिले, टोमणे मारून राहिले, तरी म्हणता रुसून राहिलो काय? हा, समजते मला. एवढी हुशारी नको करा, तुमच्यापेक्षा हुशार बुद्धिमाई आहे. पाहिली लय हुशार बुद्धी आहे तुझी वाली, मला नको शिकू. मला नको शिकू, तर तुमच्यापाशी ठेवत जा. गोल्याला सांगत नको जात जा काहीच काही, त्याला भडकत नको जात जा. पहिलेच 2 वेळा त्याचा तुट्टा वाचला. हा, पोरी भेटत नाही पहिलेच तर. आता 2 लेकरं आहे, त्या 2 लेकरावर आता का दुसरी माय आणायला लावता का त्या लेकरासाठी? काहीतरी मी कायले बा दुसरी माय आनंद लावतो, काहीतरी बोलतो बा शांती तू तोंडाच्या आवडीनं. मी आता सहज म्हटलं बोलेले, त्याच्या सासूला त्याची ऐपत आहे एवढी देवालाई. हा, त्याची सासू बँकेत नोकरी आहे, वावर आहे, शेत आहे, एवढं पिकते, आंबे काय काय आहे, तर देवाची ऐपत आहे त्याच्यामध्ये, देतील ते म्हणून म्हणलो मी. नाही ऐपत राहिली असती तर मी नाही म्हटलं असतं पोराले. शेवटी किती झालं तरी गोल्यातच आहे सगळं, एवढं लक्षात ठेवा. एकुलती एक पोरगी आहे, काही लोकायला नाही वाटणार, ते पोरीलेच देतील. मग आतापासून काय मग आहे ना, गोल्यातच आहे ना सगळं. मग आतापासून थोडं कोरत गेलं तर काय फरक पडते? चुप राहा, मोठी हुशारा. तोंडानं कायले मागन तो, त्याच आहे सारं. तोंडानं मागायची गरजच नाही त्याला. इथचंही त्याच आहे, तिथचंही त्याच आहे. एकुलता राजा आहे तो. हो ठीक आहे, तू तुझ्यापाशी ठेव, मला मायापाशी ठेव. तुमच्यापाशी ठेवा तुम्ही तुमचा, गोल्याला नको सांगा. हा, आता सांगतो मी. कुठं गेला संदीप? जेवण करायला टाइमावर राहत नाही का? आता लय उशीर येते का? आता लय पैसे कमावते वाटते आता बायकोसाठी, नाही? काय बोलता हो, चांगलं तर बोलत जा जराशे. आता बायकोसाठी नाही कमावून तर तुमच्यासाठी कमावून का तो? नाही, माझ्यासाठी नाही म्हणत मी, सगळं बायकाईसाठीच कमावते मी. मा बायकोसाठीच कमावतो. कुठं गेला म्हणतो, आला नाही का अजून? गेला तो मुन्नीच्या घरी जेवण करायला, धोंड्याचं जेवाले. मुन्नी आली ती सकाळी बोलावाले, तर सांगितलं त्याला धोंड्याचं जेवण करायला, तर गेला तो. अरे वा, नशीबवान आहे बा संदीप, नशीबवान आहे म्हणतो. लग्न जुळलं जमतं, साक्षगंधच झालं तर रोंड्याचं जेवायला भेटलं. आपल्याला बोलावलं का? मग त्याला एकट्यालाच बोलावलं का? आपल्याला कायले बोलावून? तो आपण का जवाई पोरगी होय का त्याची? काहीतरी तो जवाई होय त्याच्या, त्याला बोलावलं एकट्याला. आपल्याला कायले बोलावून? नाही, आता एकाच घरच्या बा दोघंच, चला ते जे सांगून देतो असं नाही, समजलं काही आपल्याला सांगून देते पटे. काही गरज नाही, त्याचा मान आहे तो, त्याचा मान आहे तो, गेला मान ठोकाले. आपल्याला काही गरज नाही. माझे सासू सासरे बोलवान मला मग. हा, तुम्ही जाण का एवढ्या दूर बोलावून बी तरी? नाही, एवढ्या दूर जेवण करायला जाणं परवडते काय? तसे काय खूप चांदीचं सोन्याचं थोडी दिन माझ्या सासू सासरे मुली. एक जोडी कपडे घेईन फक्त, मग कपड्यासाठीच काय मी एवढं दूर खर्च करून जाऊ? मग चुपचाप राहा, या धुवा हात पाय, जेवण वाढतो. वाढ बा, झाला कसं आहे का? हो झाला, उलिसाच करा लागला आज, बातच झाला. अरे बापरे, मामाजी अजून हे काय बा एवढं सारं? नाही घ्या जवळ बापू, तुमचा हक्क आहे तो, तुमचं गिफ्ट व्हायचे, तुमची भेटवस्तू व्हायचे, घ्या. आताच गिफ्ट? हे धोंड्याचं गिफ्ट व्हायचं बाय बापू, लगून राहते हे धोंड्याचं गिफ्ट. लग्नाचं अजून लग्नामध्ये नाही, तसं नाही म्हणत मामीजी मी. म्हणतो आतापासून गिफ्ट कायले देता बा, कायले खर्च एवढा, अजून लग्नाचा खर्च होईल असा म्हणतो. हो द्या ना जवळ बापू, आपला खर्च करणं आपलं काम आहे. लग्न आहे, हा तर ओढून तोडी लग्न करायचं आहे, हा तर लंबे करून पन्नावूनच लग्न करायचं आहे, चांगलं दिल खोलके. ते बरोबर आहे मामाजी तुमचं, आपलंही तसंच आहे. घ्या आता, जेव्हा पोटभर जेव्हा, मस्त सर म्हणू का? नाही आपण पोटभर जेवतो. या रांगोळीचं काय करायचं पोट? रांगोळी खावं लागते काय? नाही जावई बापू, रांगोळी काऊन खाते? कोण खाते? तुम्ही खात असता का रांगोळी?
नाही आम्ही खात नाही बुवा, पण अशी ताटाच्या बोयताळ ठेवली म्हणून वाटलं तसं. पण धोंड्याले गबा खात असते का जवाई लोकांना, म्हणून वाटलं मला तसं. नाही नाही खावासाठी नाही जवाय बापू, ते शोसाठी काढली, कल्याणीनं काढली ते. असं असं शोसाठी. मस्त चांगली काढली रांगोळी. जेवा आता जवाई बापू. हो हो ठीक आहे. तुम्ही घ्या ना मामाजी, तुम्ही जेवण सोबत. नाही नाही मी बादमध्ये नंतर जेवतो मी. जेवा तुम्ही. बरं ठीक आहे.